नमस्कार, काजस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज मस्त अशी लहान मुलांसाठी एक रेसिपी घेऊन आली आहे. लहान मुलांना बाहेरचे चिप्स, कुरकुरे खायला खूप आवडतात, पण हे रोज-रोज चिप्स, कुरकुरे खायला देणं त्यांच्यासाठी अजिबात चांगलं नाही. त्याऐवजी त्यांना तुम्ही हे मस्त असे बीटाचे क्रॅकर्स बनवून खायला देऊ शकता. एकदा बनवून ठेवलं ना, हे आरामात महिनाभर टिकतात, मऊ वगैरे पडत नाहीत, छान असे कुरकुरीत राहतात. हे बनवण्यासाठी आपण मैदा देखील वापरलेला नाही. त्यामुळे हेल्दीसुद्धा आहेत. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे बनवण्यासाठी इथे मी फूड कलर वगैरे ॲड केला असेल, तर अजिबात नाही. हा नॅचरली बीटाचा कलर आहे. बीटासोबत मैदा न वापरता कोणतं पीठ वापरलं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीला एक लाईक जरूर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण हे बीट काढून घेणार आहोत. इथे मी 2 मीडियम साईजचे बीट शिजवून घेतलेले आहेत. त्याची साल काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यासोबत आपण याच्यामध्ये घालणार आहोत 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा. याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे मिक्सरला फिरवून आपण बाजूला ठेवून देऊयात. आणि या भांड्यामध्ये मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आधी जे आहे ते 1 कप आणि हा दुसरा कप. गव्हाचं पीठ आपल्याला इथे स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे. इथे मी आधीच गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आणि त्यासोबत आपल्याला इथे घालायचं आहे अर्धा कप बारीक रवा. इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे. रव्यामुळे आपले क्रॅकर्स छान असे कुरकुरीत होतात, त्यामुळे आपल्याला इथे बारीक रवा वापरायचा आहे. आणि त्यासोबत आपण हे बीट जे बारीक करून ठेवलेलं आहे ना मिक्सरला, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत याच्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे पांढरे तीळ आणि 1 छोटा चमचा लाल तिखट. तिखट तुमची मुलं जशी खात असतील ना, त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता, कमी जास्तीही करू शकता. अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर. त्याचसोबत अर्धा चमचा ओवा. ओवा हातावरती थोडासा चोळून घालायचा आहे. आणि चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे. आणि पहिल्यांदा पाणी न घालता आपल्याला हे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठाच्या प्युरीमध्ये पीठ आपलं कितपत भिजलं जातं आहे याचा आपल्याला आधी अंदाज घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. इथे मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं पाण्याची गरज लागत आहे, त्यामुळे मी भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये घालत आहे. आणि आता व्यवस्थित असं हे पीठ मळून घेऊयात. जास्ती पातळही नाही आणि जास्त घट्टही आपल्याला हे पीठ मळायचं नाही. याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. वरून थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे. जास्ती पातळ करू नका, नाहीतर आपल्याला हे पीठ लाटता येणार नाही व्यवस्थित. त्यामुळे इथे आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 15 मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, कारण की याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे बनवायला घेऊयात. पिठाचा आपल्याला असा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि आपण जशी चपाती लाटतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. इथे मी हे लाटण्यासाठी गव्हाचं सुकं पीठ किंवा तेल काहीही वापरलेलं नाही. पण जर तुम्हाला असं वाटत असेल ना, की हे पीठ पोळपाटाला चिकटलं जात आहे, तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ किंवा तेल लाटण्यासाठी वापरू शकता. हे आपल्याला एकदम पातळ अशी पोळी याची लाटून घ्यायची आहे. जाड ठेवायची नाही. जाड ठेवली ना, तर आपले क्रॅकर्स मऊ पडणार, कुरकुरीत होणार नाहीत. इथे तुम्ही बघू शकता की एवढी पातळ अशी ही मी लाटून घेतलेली आहे. आणि याच्या ज्या कडा आहेत ना, त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. इथे मी या फिरकीने अशा कट करून घेत आहे. तुम्ही सुरीने किंवा पिझ्झा कटरने सुद्धा हे कट करून घेऊ शकता. मस्त असा आपल्याला याचा असा चौकोन करून घ्यायचा आहे. साईडचं जे पीठ आहे ना, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे याचा व्यवस्थित आकार देता येईल ना, म्हणून याचा असा चौकोन करून घेतलेला आहे. आणि वरून आपल्याला काटे चमच्याने अशा पद्धतीने असं टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे तेलामध्ये हे फुगलं जाणार नाही आणि मऊ पडणार नाही. मस्त असं हे कुरकुरीत तयार होईल ना, यासाठी आपल्याला हे करून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित असं टॅप करायचं. याला असे छोटे छोटे होल पडले पाहिजेत. आणि आता अशा लांबट आकारामध्ये आपल्याला हे स्ट्रिप कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये पाहिजे ना, तेवढ्या साईजमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता. या जास्त मोठ्या बनवायच्या नाहीत, नाहीतर त्या आपल्याला व्यवस्थित तळता येत नाहीत. याच्यामधूनही आपल्याला एक कट करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्या तळता येतील.
इथे मी अशा पद्धतीने या कट केलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा अजून कोणता तुम्हाला याला शेप द्यायचा असेल ना, तर तुम्ही त्या शेपमध्ये सुद्धा हे कट करून घेऊ शकता. इथे मी अशा पद्धतीने हे बनवून घेतलेले आहेत आणि उरलेल्याही आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी 2 गोळ्याच्या ह्या बनवून घेतलेल्या आहेत. एकावर एक टाकायच्या नाहीत, नाहीतर त्या चिकटल्या जातात जास्त वेळ राहिल्या तर. त्यामुळे जास्त जर तुम्ही करून ठेवणार असाल तर त्या अशा सेपरेट टाकून ठेवा आणि नंतर तळायला घ्या. आता आपण या तळायला घेऊयात. तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. तेलही आता आपल्या इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आता आपण ह्या सोडून घेऊयात. इथे मी एक अशीही सोडून घेत आहे. तेल व्यवस्थित गरम असायला हवं. तुम्हाला जर अशी एक सोडायला भीती वाटत असेल ना, तर तुम्ही झाऱ्यावरती घेऊन सुद्धा या सोडू शकता. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. इथे या सोडून झाल्यानंतर आपल्याला झाऱ्याने अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे, म्हणजे छान अशा दोन्ही साईडून व्यवस्थित एकसारख्या रंगावरती ह्या तळल्या जातात. तळताना या थोड्या जरी कच्च्या राहिल्या ना, तर ह्या मऊ पडणार एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तळताना व्यवस्थित एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत आणि मोठ्या गॅसवरती अजिबात तळायच्या नाहीत. मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे अगदी महिनाभर या छान अशा कुरकुरीत राहतात. इथे तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण वापरल्यामुळे खूप छान चव येते याला. आणि लहान असो किंवा मोठे बीट खायला कुणालाच आवडत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही त्यांना बीट खाऊ घालू शकता. आणि इथे आपण गव्हाचं पीठसुद्धा वापरलेले आहे, मैदा वापरलेला नाही, त्यामुळे हे हेल्दीसुद्धा आहे. इथे आता तुम्ही बघू शकता की पहिल्यापेक्षा थोडेसे याचे बबल्स कमी झालेले आहेत. इथे आता मस्त असे हे तळले गेलेले आहेत, काढून घेऊयात आणि उरलेले सुद्धा आपल्याला याच पद्धतीने आता तळून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला अजून एक घाणा तळून दाखवणार आहे. इथे मी आता हे झाऱ्यावर घेतलेले आहेत आणि नंतर मी हे तेलामध्ये सोडत आहे. तुम्हाला जर एक सोडायला भीती वाटत असेल ना, तर अशा पद्धतीने झाऱ्यावरती घेऊन तुम्ही हे तेलामध्ये सोडू शकता. फक्त थोडेसे हे वाकडे तिकडे होतात. फक्त ते आपल्याला झाऱ्याने असे सरळ करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने झाऱ्याने हलवत आणि थोडेसे वाकडे तिकडे झाले तर काही हरकत नाही. आपण ते नंतर खाणारच आहोत. अशा पद्धतीने हलवत आपल्याला हे सरळ करून घ्यायचे आहेत. मस्त असे कमी गॅसवरती आता आपण हे तळून घेऊयात. तळताना अजिबात गडबड करायची नाही, व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असे कुरकुरीत होतात. इथे आता दुसरी बॅचसुद्धा आपली छान अशी तळली गेलेली आहे. काढून घेऊयात आणि उरलेले सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. इथे मी सगळे असे हे तळून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले हे बिटाचे क्रॅकर्स इथे तयार झालेले आहेत. बाहेरचे कुरकुरे चिप्स खायला देण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हे बनवून त्यांना खायला देऊ शकता आणि हे हेल्दीसुद्धा आहेत. आपण बिटापासून बनवलेले आहेत आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. इथे तुम्ही याचा आवाजसुद्धा ऐकू शकता. किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले ना, अगदी महिनाभर हे कुरकुरीत राहतात, एकदम मस्त राहतात. जर अजून चटपटीत तुम्हाला हवे असतील ना, तर वरून थोडासा चाट मसाला तुम्ही टाकू शकता. आणि लहान मुलांना काय असं काही ना काही चटपटीत खायला हवंच असतं. अधूनमधून त्यांना छोटी-मोठी भूक लागत असते ना, तेव्हा तुम्ही हे त्यांना खायला देऊ शकता. एकदा बनवून ठेवलं ना, तर महिनाभर आरामात हे टिकतात. आणि जर कुठे तुम्ही बाहेर प्रवासासाठी जाणार असाल ना, तर प्रवासामध्ये मुलांना खाण्यासाठीही तुम्ही हे बनवून सोबत घेऊ शकता. हे बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही. अगदी झटपट हे तयार होतात आणि हे बनवण्यासाठी आपल्याला साहित्यही जास्ती लागत नाही. सगळं साहित्य आपल्या घरातलंच आहे. त्यामुळे एकदा नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि अजूनही आपल्या काजल्स रेसिपी चॅनलला या सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.